आता बातम्या पाहूयात विस्ताराने। छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघालेला आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा निघालेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली जाते। या मोर्चामध्ये राज्यभरातून वंचितचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आपण पाहतोय। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय। तुमच्या कॅमेरामॅनला आधी घ्या, सगळे येतात मग मागे या ना प्लीज। मागे संतो मागे चल ना मागे संतो मागे चल राजू मागे सरका ना राव सगळे थोडं मागे या ना। ए आता ऐका हे राजू मागे या राव अरे सगळे मागे। सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला छत्रपती संभाजीनगरात सुरुवात झालेली आहे। पदाधिकाऱ्यांविरोधातले गुन्हे मागे घेण्याची वंचितची मागणी। आताची आपण ही दृश्य पाहतोय। परवानगी नाकारण्यात आली होती या मोर्चासाठी, मात्र वंचित बहुजन आघाडी आपल्या मोर्चावर ठाम आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती? एक घोषणा केलेली होती, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना भेट देणार होते। ते म्हणजे संविधान असेल, काही संविधानाच्या प्रती असतील आणि त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यात यावी ही मागणी जी होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या ठिकाणी केलेली होती। मात्र दुसरीकडे त्यांनी मोर्चा जो आहे तो काढलेला आहे, मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलंय आणि त्यानंतर आता पोलिसांच्या हातामध्ये संविधान ते दिलं जात आहे। तर पोलीस तरी हे संविधान पोहोचवतील असा विश्वास जो आहे तो सुजात आंबेडकर यांना वाटतो। आंबेडकरी संघटनांनी म्हणा, त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी जे आहे हे पुस्तक म्हणजे संविधान हे घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पुस्तक आता पोलिसांच्या म्हणजे संविधान पोलिसांच्या हस्ते आता पुढे दिलं जाणार आहे। त्यामुळे आता महत्त्वाचं म्हणजे हे पाहणं महत्त्वाचं आहे की आता हे संविधान जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोलीस देणार की नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आता यांनी जो काही मोर्चा काढला होता तो या ठिकाणून फक्त 1 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावर मात्र आता हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणा किंवा पदाधिकारी हे काही आता जाणार नाहीत। जी नक्कीच सचिन, आपण या ठिकाणी पाहतोय पोलिसांचा सकाळपासूनच तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। वंचित आपल्या मोर्चावर ठाम आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी वंचितचे या ठिकाणी आपण पाहतोय नेते कार्यकर्ते उपस्थित आहे, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आलेल्या आहेत? या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आता वंचित बहुजन आघाडीनं संविधानाची जी प्रत आहे ती प्रत दिलेली आहे, ही प्रत पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं जे आहे ते बाजू मांडली जाणार आहे, या ठिकाणी आपण पाहताय सुजात आंबेडकर जे आहेत ते या ठिकाणी बोलत आहेत। सुजात आंबेडकरांनी आता या ठिकाणी संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे, कारण या ठिकाणी धक्काबुक्की होती, गर्दी जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळं या ठिकाणी आता आपण पाहता सुजात आंबेडकर बोलतील, त्यांची काय भावना आहे, काय भूमिका आहे ते या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत। सुजात आंबेडकर आता बोलणार आहेत। जी सचिन, आपण पाहतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा सकाळपासून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांसोबत या ठिकाणी त्यांची बातचीत झालेली आहे। नेमकी काय बातचीत झालेली आहे आणि आता मोर्चा निघणार आहे की नाही त्या संदर्भाची माहिती। सगळ्यांचे माईक लागलेत। हा चला सुरू करा। कोणासाठी थांबायचं अजून? नाही थांबा सर, 1 मिनिट। मोबाईल कोणाचा आहे रे? मागे घे ना। ए भैया मोबाईल विचार नाही का तुला? रोल ले रोल रोल 1 मिनिट। सगळ्यांचं झालं? पत्रकार बांधवांना एवढी सूचना आहे की शेवटची प्रेस कॉन्फरन्स पीसी किंवा बाईट संपवून जे विचारायचं आत्ताच विचारून घ्या। सुरू करा। आता तुम्ही आरएसएसला देणार होते सगळे, आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही, तुम्ही ते पोलिसांना दिलंय, हे तुमच्या मोर्चाचं यश काय? हे बघा, तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती। आपण ह्याचा असा महत्त्वाचा अर्थ काढू शकतो की आरएसएसचा एकही माणूस भारताचा झेंडा, भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आला, तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत? भारताचं संविधान ते मानत नाहीत, भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाहीत।
हे आपण गृहीत धरू शकतो का? दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्टची कॉपी कोण देतात तेव्हा तो स्वीकार करावा, कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही, हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे. आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करताय. आणि आमचं जे म्हणणं होतं की RSS कायद्याच्या चौकटीत नाही, RSS संविधानाच्या चौकटीत नाहीये, RSS हे रजिस्टर्ड नाहीये, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही RSSचं ग्राउंडवर, जमिनीवरती तोडून काढतो. शेवटच्या माणसाला RSS किती धोक्याचं आहे, RSS जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं, आणि त्याचबरोबर RSS जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन, शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून बंदी आणण्याची मागणी कायम आहे का? आणि RSS वर बंदी घालावी या बाबतीत तिथून कशी वाटतं? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू. दुसऱ्या बाजूला RSS हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून RSSची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळा आम्ही पुढे चालू राहील आणि ती आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू. आजचं हे आंदोलन तुमच्या आंदोलनाची आता पुढची, आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का? कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं. पोलिसांचा इंदाळ बंदोबस्त कधीही औरंगाबादनी बघितला नाही. औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली. ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं, 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले. आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेले, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेले, CRPF जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली. ही कशासाठी बोलवली, ही कोणासाठी बोलवली गेली, ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केलंय आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे. पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावरने येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित आहे. बरं, हे आंदोलन आता संपलं का? काय संघावर आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे. RSSनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून RSSनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय RSSच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो, त्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागाळातल्या माणसाला जो भरोसा, कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं. संघावर बंदी आणण्यासाठी लढाई अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय? संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू. सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू. पण आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हातमिळवणीच केली होती. इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं, नॉन रजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं, ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं, ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं, आणि सर्वात महत्त्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत, ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.